रामकृष्ण अरे भावानं चालतं की फिरायला माझ्यासोबत? जाऊ कुठंतरी फिरायला. पण ऊन लय बरं का माझ्यासोबत फिरायला यायचं म्हटल्यावर. जायचं जाशील तुम्ही काळे वेळे पडून. म्हटलं आता पाहुण्याच्या इथं चाललोय फिरायला. त्यांच्यात जायचं म्हटलं काहीतरी घ्यावं लागेल ना खाऊ बिऊ. खाऊ तर नाही घेतलं पण बिस्किटचे पुढे घेतले. आणि ते म्हणजे इकडे यायचं कारण म्हणजे काय आम्हाला हे पाहिजे होत्या वासऱ्या. वासऱ्या घ्यायच्या होत्या आम्हाला. ओपन गोठा लय भारी रे. मला लय आवडला. वासऱ्या घ्यायच्या असल्यामुळं मी ना जी वासरी आवडली तिच्याकडे गेलो बरं का. म्हणलं बघून घ्यावं कशी व्यवस्थित आहे का नाही. एकदम भारी वासरी होती. बरं वासऱ्या पाहून आलो आत्याची इथं. आत्याची इथं आलो म्हटलं आता आपण तर कधी रेल्वेत बसलेलो नाही. लांबून बघायला भेटते घ्यावं म्हटलं बघून. तुम्ही बसले कधी कमेंटमध्ये सांगा बरं. आणि जो बसला त्याचे हाल सांगा मला काय कमेंटमध्ये रेल्वेत बसायचे. बरं आत्याच्या इथं आम्हीच नाही पाहुणे म्हणून गेलो. दुसरे पण पाहुणे आले होते आत्याने त्यांच्या इथं. म्हणलं बरं आहे भाऊ योग योग झालं बाबा त्यांनी चालू होते गप्पा. पण त्या पाहुण्याला असं विचार त्यांना रोडच माहीत नव्हतं. मामा चाले त्यांना सोडवायला रस्ता दाखवायला. पाहुणे गेल्यावर का आत्याच्या बाबांनी आत्याच्या मुलीने त्यांच्या गप्पा रांगल्या. पण ही कावर अशी तोंड लपवती रे कॅमेऱ्यामध्ये. तिला नवीन वाटतं काहीतरी कॅमेऱ्यामध्ये नाही का. म्हणलं बरं चालू द्यावं तुमचं वालं गप्पा. मी थोडी झोप काढतो. झोप वगैरे काढली आणि डायरेक्ट घरच्या दिशेने निघलो मी एकदम सूममध्ये. घरी आलो मस्त फ्रेश वगैरे झालो. जय श्रीराम.